राम राम मंडळी. मित्रांनो, हा जो किल्ला दिसतोय हा बराच जुना किल्ला आहे, धारूरचा किल्ला. तर मी इथं वनस्पतींच्या शोधात आलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथं एक वनस्पती दिसली, तिचं नाव आहे मयूरशिखा, मोरपंखी म्हणतात. कारण हिच्या जो पानांचा आकार आहे ह्या मोराच्या पिसारासारखा हिचा आकार आहे, त्याच्यामुळं हिला मयूरशिखा मोरपंखी असं नाव दिलेलं आहे. तर ही वनस्पती डोंगराळ भागात आढळून येते. जिथं जिथं खडे डोंगर आहेत त्या खड्या डोंगरावर ही वनस्पती शक्यतो दिसते. उभ्या पहाडावर, जमिनीवर शक्यतो ही वनस्पती दिसत नाही. आणि हिथं पण ती त्याच पद्धतीनं भिंतीत उगवून आलेले आहे. हिला एकदम कमी पाणी लागतं, जास्त पाणी चालत नाही. आणि कमी पाण्याच्या ठिकाणी पण पाण्याचा ओलावा कायमस्वरूपी पाहिजे अशा पद्धतीनं ही जी रचना आहे ही. आता ही दगडी भिंतीमध्ये ओलावा राहतो. ही चुन्याचं बांधकाम आहे आणि तिथं ओलावा आहे, त्याच्यामुळे ही मयूरशिखा तिथं आलेली आहे. आणि इथं बरीच ही जी रोपटं आजूबाजूला ही जी दिसतात. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी हिचा फायदा सांगतो मित्रांनो. तर ही कफ आणि पित्तशामक आहे वनस्पती, स्तंभक आहे, बळ वाढवणारी आहे. आणि ज्यांना ज्यांना गळ्यामध्ये थोडीशी अडचण आहे किंवा जळजळ होते, खवखव होते, तर अशांनी ही ही जी पानं आहेत का, ही पानं जर चावली तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला आराम मिळेल. ज्यांना ज्यांना राजक्षमा आहे म्हणजे TB, तर अशा माणसांनी काय करायचं, हिचं चूर्ण करायचं आणि 500 मिलीग्रॅम म्हणजे साधारणतः अर्धा ग्रॅमचं प्रमाण जर का मधासोबत जरी घेतलं तरी तुम्हाला चांगला ह्याचा फरक दिसून येणार आहे. ज्या काय माणसांना अतिसार आहे, अतिसारामध्ये ह्याच्या पानांचा काढा करून जर प्यायला दिला तर अतिसारामध्ये चांगला आराम पडतो. एक 4 ते 5 दिवस हाचा प्रयोग करायचा. तर मित्रांनो, काय ठिकाणी बघा आपल्याला एखादी जखम होती आणि रक्तस्राव व्हायला चालू होतो. तर अशा वेळेस काय करायचं, ह्या मयूरशिखेला वाटायचं चांगलं आणि वाटून ज्या ठिकाणी रक्तस्राव होतोय त्या रक्तस्राव होणाऱ्या जागेवर किंवा जखमेवर ह्याचा लेप द्यायचा. त्याच्यामुळं ह्याचं पटकन रक्तस्राव बंद करतं. अशी ही वनस्पती आहे, जी ही बलकारक पण आहे. समजा लहान मुलं आहेत, कमजोर आहेत, तर त्यांचं बळ वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही एक अर्धा ग्रॅम ते 1 ग्रॅम जर का तुम्ही मधाबरोबर जर देत आहे तर त्याच्यामध्ये लहान मुलांना चांगला फायदा होणार आहे. अशी मयूरशिखा वनस्पती डोंगराळ भागात आणि असेच कुठे जुन्या भिंती जे चुन्याच्या आहेत आणि जिथं ओलावा थोडाफार प्रमाणात राहतो अशा ठिकाणी ही वनस्पती उगवून येते. मित्रांनो, मयूरशिखा वनस्पती. तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल तर गावाकडच्या दोस्ताला जरूर लाईक करा. धन्यवाद.